श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 8.2 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1. इन द फॉलोइंग टेबल ए रेशिओ इज गिवन इन ईच कॉलम. फाइंड द रिमेनिंग 2 रेशिओज इन द कॉलम अँड कम्प्लीट द टेबल. आता आपल्याला इथं एक टेबल दिलेला आहे आणि इथं म्हणजे रेशिओज दिलेले आहेत. ओके, म्हणजे एक रेशिओ दिलेले आहेत, दुसरे आपल्याला काय फाइंड करायचे आहेत, कोणते रेशिओज आहेत ते. ओके, आता बघा ते कसं करायचं ते. फर्स्ट आपण क्वेश्चन ॲज इट इज लिहून घेतलेला आहे आणि फर्स्ट ह्याच्यामधील काय करायचं आहे, कॉस थीटा दिलेला आहे आपल्याला, साइन थीटा आणि टॅन थीटा काढायचा आहे. ओके, आता फर्स्ट आपण सॉल्व करूया. ओके, आता त्याचा कॉस थीटा दिलेला आहे आणि साइन थीटा आणि टॅन थीटा काढायचा आहे. आता फर्स्ट बघा, कॉस थीटा इज इक्वल टू 35/37 दिलेला आहे आणि आता ह्याचा फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि हे फॉर्म्युले आहेत ते तुमच्या काय लर्न पाहिजेत एकदम परफेक्ट. देअरफॉर त्यामुळं काय होणार आहे तर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, आता हे प्लस आहे, इकडं गेलं की आपल्याला मायनस करायचं आहे, कारण आता आपण फर्स्ट साइन थीटाचं काय व्हॅल्यू काढूया. ओके, म्हणजेच 1 मायनस काय होणार आहे, कॉस स्क्वेअर थीटा. ओके, आणि 1 मायनस, आता कॉस थीटा किती आहे तर 35/37. ओके, पण हे स्क्वेअर आहे त्यामुळे आपल्याला काय याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. नेक्स्ट बघा 1 मायनस, आता 35चा स्क्वेअर. आता एवढा मोठ्या नंबरचा स्क्वेअर आपल्याला लर्न नसतो, त्यासाठी आपल्याला काय पटकन हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर त्याचं मल्टिप्लिकेशन करून किती येतं आहे 1225 आणि 37चा स्क्वेअर येतो आहे 1369. नेक्स्ट बघा, आता आपल्याला ही नेक्स्ट स्टेप काय आहे तर ह्याचं काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं, राईट. 1 इंटू 1369 म्हणजे काय आहे हाच नंबर येतो, राईट, आणि मायनस आणि ह्याचं आणि खालच्या, आता इथं काही नंबर नसतो 1 असतो म्हणजे हाच नंबर येणार आहे. मल्टिप्लिकेशन 1225 अपॉन, आता इथं काय असतं तर खालच्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं, इथं 1 असतो त्यामुळं आहे हाच नंबर येणार आहे खाली 1369. ओके, आता आपण ह्याचं मायनस करूया. 9मधून 5 गेले 4 झालं, 6मधून 2 गेले 4 झालं, 3मधून 2 गेले 1 झालं, 110 होतं, त्यामुळे 144 अपॉन किती आलं 1369. ओके, हे काय आलेलं आहे तर साइन स्क्वेअर थीटा, राईट. आणि आता तुम्हाला बघितलं तर काय साइन थीटा काढायचं आहे आपल्याला, राईट. आता हे 144, आता मी हे स्क्वेअर कॅन्सल केलेलं आहे, राईट. त्यामुळे आपल्याला आता 144 हा कशाचा स्क्वेअर आहे तो लिहायचा आहे. 144 12चा स्क्वेअर आहे आणि 1369 आपण वरतीच बघितलेला आहे, हा किती 37चा स्क्वेअर आहे. त्यामुळे 12 अपॉन काय आलेला आहे तर 37. आता आपण साइन थीटा काढलेला आहे, आता आपल्याला टॅन थीटा काढायचा आहे, राईट. आता त्याचा फॉर्म्युला आहे टॅन थीटा इज इक्वल टू, काय आहे याचा फॉर्म्युला तर साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ओके, देअरफॉर त्यामुळे काय होतं आहे टॅन थीटा इज इक्वल टू, आता साइन थीटा आपण आताच काढलेला आहे किती 12/37. आता इथं डिवायडेड बाय असते त्यामुळे मी इथं डिवायडेडचं साइन देते. ओके, आणि काय आहे कॉस थीटा. कॉस थीटा आपल्याला दिलेला आहे वरती किती 35/37. देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू, आता काय होणार आहे 12/37. आता आपल्याला मल्टिप्लाय इथं घ्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला हे नंबर्स काय इन्व्हर्स करायचे असतात, म्हणजेच काय 37/35 होणार, राईट. आणि त्यामुळं हे नंबर्स असतात ते न्यूमॅरेटरला आणि हे डिनॉमिनेटरला असतात, त्यामुळे 37 हे काय कॅन्सल होणार आहे. त्यामुळं काय येणार आहे तर 12/35 म्हणजे आपलं टॅन थीटा किती आलेला आहे तर 12/37, राईट. 12/35 आलेला आहे. ओके, आता आपल्या ह्या व्हॅल्यू आहेत ते आपल्याला काही इथं लिहायचे आहेत. आता फर्स्ट आपण साइन थीटाची किती 12/37
म्हणजे इथं किती येते तर 12/37 येते आणि खाली व्हॅल्यू येते 12/35. 12/35. आता नेक्स्ट बघा, आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे रेशिओ दिलेला आहे 11/61. आता आपल्याला कशाचा रेशिओ, कॉस थिटा आणि टॅन थिटाचा रेशिओ काढायचा आहे. ओके, फर्स्ट काय साइन थिटा जे दिलेलं आहे ते आपण काय लिहून घेऊया. किती दिलेलं आहे तर 11/sin थिटा किती दिलेला आहे 11/61. ओके, आता त्याचा फॉर्म्युला आपण आत्ताच बघितला होता फर्स्टचं सॉल्व्ह करताना. काय आहे तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, राईट. देअरफॉर आता त्यामुळे आता इथं साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यामुळे इथं अगोदर ही व्हॅल्यू म्हणजे पुट करूया ह्यामध्ये 11/61. ह्याचा काय आता इथं स्क्वेअर घ्यायचा आहे, त्यामुळे स्क्वेअर लिहायचं. ओके, नंतर कॉस स्क्वेअर थिटा आपल्याला हे काढायचं आहे, त्यामुळे ॲज इट इज येणार आहे इज इक्वल टू 1. ओके, देअरफॉर आता 11चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे किती आहे तर 121, राईट. आणि 61, आता 61 आपल्याला काय मल्टिप्लाय करून काढायचं आहे, तर त्याचा किती येतो 3721 येतो प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती 1. ओके, आता देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता इथं प्लस आहे, इकडं गेलं की ते मायनस होणार आहे, त्यामुळे किती होते तर 1 - 121/3721. ओके, आता ह्या स्टेपला आपल्याला काय करायचं असतं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. ओके, 1 × 3721 म्हणजे आहे हाच नंबर येणार आहे 3721 मायनस 121 × 1 हा नंबर काय इथं 1 असतो, त्यामुळे 121च येणार आहे अपॉन किती आलं 3721. ओके, आता बघा, आता ह्याचं मायनस करून किती येते 1 मायनस केलं 0 आलं, 2 मधून 2 गेले 0 आलं, 7 मधून 1 गेले 6 आलं आणि 3. ओके, अपॉन काय आलं 3721. आणि हे काय आलेलं आहे तर कॉस स्क्वेअर थिटा. आपल्याला काय काढायचं आहे कॉस थिटा काढायचा आहे, राईट. मी आता इथलं स्क्वेअर कॅन्सल केलेला आहे. आता आपल्याला ह्याचा हा कशाचा स्क्वेअर आहे तो लिहायचा आहे. तुम्ही बघितलं तर फर्स्ट नंबर कोणता 36 आलेला आहे आणि हा 6चा स्क्वेअर असतो, राईट. आणि इथं डबल 0 आलेला आहे, ते आपल्याला काय फक्त एक 0 घ्यायचं असतं, म्हणजे 60चा स्क्वेअर आहे हा किती होणार आहे 3600, राईट. त्यामुळं इथं 60 घेतलेलं आहे मी. आणि आपण वरती बघितलेलंच आहे की 3721 हा कशाचा स्क्वेअर आहे इथं बघितलेला आहे तर 61चा स्क्वेअर आहे, राईट. त्यामुळे हे काय 61 म्हणजे आपला कॉस थिटा किती आलेला आहे 60/61, राईट. आणि आता आपल्याला अजून काय काढायचं आहे तर टॅन थिटा काढायचं आहे, राईट. आता बघा कसं होतं आहे टॅन थिटा इज इक्वल टू, आता आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहीत आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा, राईट. देअरफॉर टॅन थिटा त्यामुळे काय होणार आहे आता साइन थिटा आपण वरती दिलेला आहे 11/61. आता हे काय असतं डिवायडेड बाय असतं, डिवायडेड बाय किती आता आपण हे काढलेलं आहे व्हॅल्यू ह्याची किती येते 60/61 कॉस थिटाची, राईट. देअरफॉर त्यामुळं काय होतंय बघा आता टॅन थिटा इज इक्वल टू 11/61. आता हे म्हणजे डिव्हिजनचं साईन आहे, आपल्याला मल्टिप्लिकेशनचं घ्यायचं आहे, त्यासाठी हे नंबर्स असतात ते इन्व्हर्स करायला लागतात, त्यामुळे 61/60. आता हे 61 कॅन्सल होणार आहे. ओके, आणि त्यामुळे काय राहणार आहे इथं तर 11/60. त्यामुळे टॅन थिटा किती येते टॅन थिटा किती येते बघा आता 11/60. ओके, आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ते आपल्याला आपण काय ह्यामध्ये पुट करायचे आहेत. कॉस थिटा 60/61 आलेला आहे, राईट. कॉस थिटा याचं किती आलेलं आहे 60/61. ओके, आणि टॅन थिटा आलेला आहे 11/60. ओके, आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा, आपल्याला टॅन थिटा दिलेला आहे,
तो काय 1 आहे आणि आपल्याला काय साइन थिटा आणि कॉस थिटा काढायचा आहे. फर्स्ट आपल्याला काय टॅन थिटा इज इक्वल टू 1 आपण लिहून घेऊया. ओके, नेक्स्ट आहे हा थर्ड. ओके, टॅन थिटा इज इक्वल टू 1 दिलेला आहे आणि आपल्याला काय साइन थिटा आणि कॉस थिटा काढायचा आहे. आता टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन काय कॉस थिटा. ओके, देअरफॉर टॅन थिटा 1 दिलेला आहे, आपल्याला काय साइन थिटा काढायचा आहे आणि कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, आता नेक्स्ट बघा, हे कॉस थिटा हे काय डिव्हिजनमध्ये आहे, ते आपण इथं काय मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचं आहे. त्यामुळे इथं काय होणार आहे कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. राईट, आणि नेक्स्ट बघा, आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे साइन स्क्वेअर थिटा. राईट, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. राईट, आणि आपण ह्याला काय इक्वेशन 2 मानूया आणि आपण ह्याला इक्वेशन 1 मानूया आणि ह्याला इक्वेशन 1 झालं, इथं 2 मानूया आणि ह्याला इक्वेशन 3 मानूया. ओके, आता बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 घेतलेला आहे आपण इथं. राईट, हा फॉर्म्युला घेतलेला आहे. आता आपण इथं बघितलेलं आहे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा. त्यामुळं आपण काय इथं आता साइन स्क्वेअर आहे, इथं थिटा आहे, ह्याच्याऐवजी काय आता कॉस स्क्वेअर थिटा घेऊ शकतो कारण हे इज इक्वल टू हे आहे. राईट, त्यामुळे साइन स्क्वेअर थिटा ह्याच्याऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. राईट, आणि हे कॉस स्क्वेअर थिटा हे 2 टाइम्स आलेलं आहे. राईट, त्यामुळे आपण हे 2 लिहू शकतो, 2 कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. राईट, देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता हे म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये असतं, इकडे गेलं की ते डिव्हिजनमध्ये होतं, त्यामुळे हे काय 1/2 हा नंबर येणार आहे. राईट, देअरफॉर आता हे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/2 आलेलं आहे आणि आपल्याला कॉस थिटा काढायचं आहे. हे त्यामुळं काय येणार आहे, आपण इथला जर स्क्वेअर कॅन्सल केला तर हे काय येतं √1/2 येतं. राईट, देअरफॉर त्यामुळं कॉस थिटा इज इक्वल टू काय होणार आहे, आता 1चा स्क्वेअर 1 असतं त्यामुळं 1 घ्यायचं आहे इथं आणि आता आपल्याला 2 हा कशाचाही स्क्वेअर नाही त्यामुळं ॲज इट इज आपल्याला घ्यायचं आहे. ओके, म्हणजे √2 घ्यायचं आहे. आता कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2 आलेला आहे आणि वरती आपण बघितलेलंच आहे की कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटा असतं. राईट, त्यामुळं काय होतं तर साइन थिटा इज इक्वल टू, त्यामुळे हेही काय होणार आहे 1/√2. का तर फ्रॉम इक्वेशन कितीवरून तर 2. राईट, म्हणजे इक्वेशन 2 वरून. ओके, म्हणजे आपलं ॲन्सर बघा इथं काय आलेलं आहे कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2 आणि साइन थिटा इज इक्वल टू 1/√2 आणि आपल्याला हे काय इथं पुट करायचं आहे. साइन थिटा किती आलेला आहे 1/√2 आणि कॉस थिटा आलेला आहे 1/√2. आता नेक्स्ट बघा आपल्याला काय काढायचं आहे तर साइन थिटा दिलेला आहे 1/2 दिलेला आहे आणि कॉस थिटा आणि टॅन थिटा काढायचं आहे. राईट, आता नेक्स्ट बघा साइन थिटा आपल्याला दिलेला आहे 1/2. राईट, आणि आता त्याचा फॉर्म्युला काय आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. राईट, आता साइन थिटा दिलेला आहे 1/2. आता ही व्हॅल्यू आहे ती यामध्ये आपण पुट करूया, त्यामुळे काय येणार आहे 1/2 याचा स्क्वेअर दिलेला आहे त्यामुळे आपल्याला काय स्क्वेअर लिहायचं आहे आणि कॉस स्क्वेअर थिटा आहे ॲज इट इज आपण लिहूया इज इक्वल टू 1. ओके, देअरफॉर आता ह्याचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1च असतो आणि 2चा स्क्वेअर किती येणार आहे 4 येणार आहे प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. राईट, देअरफॉर त्यामुळे काय होणार आहे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता इथं प्लस असतं इकडं गेलं की ते मायनस होतं त्यामुळे 1 - 1/4 होणार आहे. राईट, इकडचं इकडं गेलेलं आहे. देअरफॉर त्यामुळे काय येतं आहे तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता इथं काय आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. राईट, 4 × 1 = 4.
आणि मायनसचं साईन आहे त्यामुळे मायनस घ्यायचं, राईट. आणि काय होणार आहे 1 × 1 म्हणजे 1 येणार आहे आणि अपॉन आता डिनॉमिनेटरला किती 4 आहे, राईट. देअरफॉर त्यामुळे कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती येणार आहे 4 - 1 3 होते, 3/4 येते, राईट. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3/4 आलेला आहे, राईट. आणि आपल्याला काय काढायचं आहे कॉस थीटा काढायचं आहे, राईट. त्यामुळे आपल्याला हे स्क्वेअर कॅन्सल करायचं आहे आणि हे कशाचे स्क्वेअर आहे ते लिहायचे आहेत. आता 3चा स्क्वेअर म्हणजे कोणत्या नंबरचा हा स्क्वेअर आहे तो आपल्याला लिहायचा आहे. 3 आता हा कोणत्याही नंबरचा स्क्वेअर नाही त्यामुळे आपल्याला हे काय √3 मध्ये लिहायचं आहे, ओके. आणि अपॉन आणि 4 हा 2चा स्क्वेअर आहे त्यामुळे अपॉन काय येणार आहे 2 येणार आहे. आणि कॉस थीटा इज इक्वल टू काय आलेलं आहे √3/2. आणि अजून आपल्याला काय काढायचं आहे तर साइन थीटा दिलेला आहे, कॉस थीटा दिलेला आहे, आपल्याला टॅन थीटा काढायचा आहे, राईट. आता टॅन थीटा इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे बघा, टॅन थीटा इज इक्वल टू काय असतं साइन थीटा अपॉन काय असतं कॉस थीटा, राईट. आणि आता साइन थीटा आपल्याला इथं किती दिलेला आहे 1/2 दिलेला आहे आणि कॉस थीटा आणि हे काय डिवायडेड बाय असतं त्यामुळे डिवायडेड बाय करायचं आहे. आणि कॉस थीटा आपण काढलेला आहे किती √3/2, ओके. आणि आता टॅन थीटा इज इक्वल टू आता 1/2 हे काय मल्टिप्लायमध्ये घ्यायचं आहे का तर आपल्याला काय हे इनवर्समध्ये घ्यायचे आहेत का आपल्याला नंबर्स कॅन्सल करण्यासाठी. इंटू काय होणार आहे 2/√3, राईट. हे 2 कॅन्सल होणार आहे त्यामुळे काय येणार आहे तर 1/√3, राईट. म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू काय येते तर 1/√3, ओके. हे काय टॅन थीटा आलेला आहे, राईट. आणि ह्या आपल्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला काय आता या टेबल्समध्ये लिहायच्या आहेत. कॉस थीटा इज इक्वल टू √3/2 आणि टॅन थीटा इज इक्वल टू 1/√3, ओके. ह्या व्हॅल्यू आपल्याला काय इथं लिहायच्या आहेत. किती आलेला आहे कॉस थीटा √3/2 आणि कॉस टॅन थीटा आलेला आहे 1/√3, ओके. नेक्स्ट बघा आता कॉस थीटा दिलेला आहे 1/√3 दिलेला आहे आणि आपल्याला साइन थीटा आणि टॅन थीटा काढायचे. कॉस थीटा इज इक्वल टू 1/√3. आता हे फॉर्म्युला म्हणजे हे काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे काय साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. देअरफॉर काय होणार आहे साइन स्क्वेअर थीटा आता कॉसची आपल्याला रेशो माहीत आहे काय आहे 1 प्लस आहे प्लस इथं साइन, राईट. 1/√3 इज इक्वल टू 1, राईट. देअरफॉर त्यामुळे काय होणार आहे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस आहे इकडं गेलं की ते काय मायनस होणार आहे, राईट. त्यामुळे ह्याचा स्क्वेअर आहे, राईट. ह्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे, ओके. कारण इथं स्क्वेअर दिलेला आहे त्यामुळे स्क्वेअर घ्यायचा आहे. आणि इकडं गेलं की ते काय होणार आहे म्हणजे मायनस होणार आहे 1 मायनस. आता तुम्ही बघितलं तर इथं रूट आहे आणि इथं स्क्वेअर आहे त्यामुळे हे आपलं काय हे रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होणार आहे आणि 1चा स्क्वेअर 1च होतो तर त्यामुळे इथं काय राहते तर 1/3 राहते, राईट. देअरफॉर त्यामुळे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आता हे काय आपल्याला इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं 3 × 1 म्हणजे 3 आलं मायनसचं साइन आहे त्यामुळे मायनस द्यायचं आणि 1 × 1 म्हणजे 1 येते आणि अपॉन डिनॉमिनेटरचं म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं असतं आणि इथं डिनॉमिनेटरला काही नसतं म्हणजे 1 असतं म्हणजे 3 × 1 3 होतं आहे, राईट. देअरफॉर त्यामुळे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय येणार आहे 2/3 येणार आहे. पण हे तुम्ही बघितलं तर काय येतं आहे तर स्क्वेअर येते आणि आपल्याला कशाचं काढायचं आहे तर साइन थीटा काढायचं आहे, ओके. त्यासाठी आपल्याला हे स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी हा आता कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे ते लिहायचं असतं. आता 2 आहे हा कोणत्याही नंबरचा स्क्वेअर नाही त्यामुळे आपल्याला काय लिहायचं आहे तर √2 लिहायचं आहे आणि 3 हाही कोणत्याही नंबरचा स्क्वेअर नाही त्यामुळे डायरेक्ट आपल्याला काय लिहायचं आहे इथं √3 लिहायचं आहे, ओके. साइन थीटा इज इक्वल टू
√2/√3 आपल्याला भेटलेला आहे. आता आपल्याला tan थीटा काढायचं आहे. tan थीटा याचा फॉर्म्युला काय आहे तर sin थीटा अपॉन काय cos थीटा. ओके, आता आपण sin थीटा काढलेला आहे. काय येतं आहे तर √2/√3 आणि हे काय डिवायडेड बाय असतं, त्यामुळे डिवायडेड बायचं साईन द्यायचं इथं. आणि cos थीटा आपल्याला वरती दिलेला आहे 1/√3 राईट इज इक्वल टू √2/√3. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे तर मल्टिप्लिकेशनचं साईन घ्यायचं आहे. त्यासाठी हे नंबर्स इनवर्स करायचे, म्हणजेच √3/1. ओके, आणि √3 कॅन्सल होते, त्यामुळं काय येणार आहे इथं तर √2 येणार आहे. ओके, आणि अपॉन 1 आहे त्यामुळे ते नाही लिहिलं तरी चालते. त्यामुळे इथं किती येते बघा, आता साइन थीटा आलेला आहे √2/√3 आणि tan थीटा आलेला आहे काय tan थीटा √2 आलेला आहे. ओके, आणि ह्या व्हॅल्यू आहेत त्या आपण काय ह्याच्यामध्ये टेबल्समध्ये भरूया. साइन थीटा किती आलेला आहे तर √2/√3 आलेला आहे आणि tan थीटा आलेला आहे √2. ओके, आता नेक्स्ट बघा, आपल्याला tan थीटा दिलेला आहे 21/20 दिलेला आहे आणि आपल्याला साइन थीटा आणि cos थीटा काढायचा आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याला काय tan थीटा इज इक्वल टू नेक्स्ट 6th आहे tan थीटा इज इक्वल टू किती घ्यायचं आहे 21/20 राईट. आता याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे बघा, साइन थीटा अपॉन cos थीटा इज इक्वल टू काय आहे tan थीटा आहे राईट. आणि देअरफॉर त्यामुळे काय साइन थीटा अपॉन cos थीटा इज इक्वल टू tan थीटाची जो रेशो आहे तो आपण इथं काय लिहूया 21/20. ओके, आणि देअरफॉर त्यामुळे आता साइन थीटा इज इक्वल टू काय होणार आहे cos थीटा आहे, हे इकडं आहे डिव्हिजनला आहे, इकडं जर आपल्याला घालवायचं झालं तर ते मल्टिप्लिकेशनमध्ये होतं, त्यामुळे 21/20 आणि काय होणार आहे cos थीटा. आणि हे आपण काय आता इक्वेशन 1 मानूया. ओके, आता नंतर दुसरा फॉर्म्युला आहे बघा आपला साइन स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके, आता साइन स्क्वेअर थीटा म्हणजे आपण आता ही व्हॅल्यू जी काढलेली आहे ती आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची आहे. म्हणजे काय होणार आहे 21/20 cos थीटा, आता ह्याचा स्क्वेअर आहे त्यामुळे आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे राईट, प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके, आता 21चा स्क्वेअर घ्यायचा आहे, 21चा स्क्वेअर आहे 441. ओके, आणि 20चा स्क्वेअर आहे 400. ओके, आता ह्याचा 20चा जर नंबरवरती 0 असेल तर ह्याचा स्क्वेअर काढायला खूप सोपा आहे. 20चा स्क्वेअर काढायचा आहे, 2चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे 4 घ्यायचं आणि एक 0 आहे तिथं आपल्याला काय डबल 0 द्यायचं असतं. ओके, आता हे काय cos स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा ओके, प्लस हे काय ॲज इट इज लिहूया आपण cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके, देअरफॉरचं साईन येणार आहे इथं राईट. आता देअरफॉर त्यामुळे काय होणार आहे, आता ह्या स्टेपला आपल्याला काय करायचं असतं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. ओके, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय येणार आहे 441. आता इथं काहीही नसतं. ओके, इथं नंबर काहीही नसतो पण 1 असतो, त्यामुळं ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन जरी केलं तरी आहे हा नंबर येणार आहे ॲज इट इज येणार आहे. त्यामुळे किती होणार आहे 441 cos स्क्वेअर थीटा. आता हे साइन प्लसचं आहे त्यामुळे प्लसचं द्यायचं आहे आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हे न्यूमॅरेटरला हे डिनॉमिनेटरला ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन काय होणार आहे तर 400 cos स्क्वेअर थीटा. आता अपॉन जे डिनॉमिनेटचे नंबर असतात त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं, म्हणजे 400 × 1 म्हणजेच काय 400 होणार आहे इज इक्वल टू 1. ओके, आता देअरफॉर आता हा नंबर आणि ह्या नंबरचं काय ॲडिशन करायचं आहे, प्लस आहे त्यामुळं किती होणार आहे तर 841 आणि हे cos स्क्वेअर थीटा म्हणजे सेम आलेला आहे त्यामुळं आपल्याला काय एकदाच लिहायचं आहे cos स्क्वेअर थीटा. ओके, अपॉन 400
इज इक्वल टू 1. ओके. आणि देअरफॉर त्यामुळं काय होणार आहे आता कॉस स्क्वेअर थीटा आपल्याला काढायचं आहे आणि इज इक्वल टू. ओके. आता हे बघितलं तर तुम्ही का म्हणजे 1 ॲज इट इज आपण आधी लिहूया आणि हे म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, डिव्हिजनमध्ये जाणार आहे आणि हे डिव्हिजनमध्ये आहे, हे मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार आहे. म्हणजे काय होणार आहे 400/841 राईट. फक्त काय आपल्याला हे इन्व्हर्स करायचं आहे ह्या बाजूला. देअरफॉर त्यामुळं कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय होतं आहे तर ह्यानं मल्टिप्लाय केलं 1नं तर ह्याच नंबर येणार आहे 400/841. ओके. आणि हे काय कॉस स्क्वेअर थीटा आलेला आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे कॉस थीटा काढायचा आहे राईट. आणि तुम्ही बघितलं तर 400 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 20चा राईट. त्यामुळे आपण ही पुढची स्टेप अजून लिहिली तरी चालत्या की 20चा स्क्वेअर अपॉन आणि 841 हा 29चा स्क्वेअर आहे. ओके. आता हे आपल्या कसं म्हणजे लक्षात आणायचं कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे. तुम्ही बघितलं तर 30चा स्क्वेअर हा किती होतो 900 होतो. ओके. म्हणजे 3 3 9 एक 0 आहे तर डबल 0 घ्यायचं. मग नंतर त्याच्यापेक्षा हा छोटा नंबर आला मग 29चं बघायचं 29 × 29 करून होतोय का हा. जर होत नसेल तर नंतर पुढचा पण आपला 29 झालेला आहे त्यामुळं 29चा स्क्वेअर लिहिलेला आहे. ओके. नंतर आपल्याला आता कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 20चा स्क्वेअर आणि 29चा स्क्वेअर आलेला आहे. कॉस थीटा काढायचा आहे त्यामुळे ते किती येणार आहे स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल होणार याचे राईट. त्यामुळं 20/29 येणार. ओके. आणि आपण ह्याला काय इक्वेशन 2 मानूया. आता आपल्याला काय काढायचं आहे आपण बघा आता कॉस थीटा काढलेला आहे. आता आपल्याला साइन थीटा काढायचा आहे. नाव साइन थीटा इज इक्वल टू आणि आपण वरती घेतलं होतं बघा इक्वेशन 1 वरती साइन थीटा इज इक्वल टू 21/20 कॉस थीटा राईट. 21/20 कॉस थीटा आणि हे काय आपण आता इक्वेशन 1 वरून घेतलेलं आहे फ्रॉम 1. ओके. आणि 21/20 आणि कॉस थीटा आपण आता काढलेला आहे किती 20/29. ओके. आणि हे बघा आता 20 आपलं काय कॅन्सल होणार आहे न्यूमरेटरला हा नंबर येणार आहे डिनॉमिनेटरला त्यामुळे काय येते 21/29. ओके. हे काय आलेलं आहे तर साइन थीटा राईट. साइन थीटा आलेला आहे 21/29 आणि कॉस थीटा आलेला आहे 20/29 आणि हा रेशिओ आहे आपण टेबलमध्ये लिहूया. साइन थीटा आलेला आहे 21/29 आणि कॉस थीटा आलेला आहे 20/29. नेक्स्ट बघा आपल्याला टॅन थीटा दिलेला आहे 8/15. टॅन थीटाचा रेशिओ 8/15 दिलेला आहे. आपल्याला साइन थीटा आणि कॉस थीटाचा रेशिओ काढायचा आहे. ओके. आता नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे आपल्याला टॅन थीटा दिलेला आहे 8/15. ओके. साइन थीटा आणि कॉस थीटा काढायचा आहे. आता हा ई आहे तो आधीच्या म्हणजे क्वेश्चनप्रमाणे सॉल्व करायचा आहे. ओके. आता बघा ह्याचा फॉर्म्युला आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू काय आहे टॅन थीटा. ओके. देअरफॉर आता साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा आपल्याला दिलेला आहे 8/15 राईट. देअरफॉर आता साइन थीटा इज इक्वल टू त्यामुळं हे आपण हे डिव्हिजनमध्ये आहे इकडं गेलं की ते मल्टिप्लिकेशनमध्ये होणार आहे राईट. त्यामुळे 8/15 आणि कॉस थीटा आपण इकडं घ्यायचं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये आणि आपण ह्याला काय इक्वेशन 1 मानूया. ओके. आता नेक्स्ट बघा काय होतं आहे त्यामुळं आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 राईट. आता ही जी म्हणजे व्हॅल्यू आलेली आहे ती ह्या आपल्याला फॉर्म्युलामध्ये भरायची आहे. देअरफॉर त्यामुळं काय होणार आहे तर 8/15 राईट कॉस थीटा आणि ह्याचा काय आता इथं स्क्वेअर आहे त्यामुळं आपल्याला काय स्क्वेअर घ्यायचं आहे प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 राईट.
देअरफोर आता 8चा स्क्वेअर काय आहे, स्क्वेअर आहे राईट, त्यामुळे स्क्वेअर घ्यायचा आहे. 8चा स्क्वेअर आहे 64 अपॉन 15चा स्क्वेअर आहे 225 आणि कॉस स्क्वेअर थीटा प्लस आता हे ॲज इट इज लिहायचं आहे कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके देअरफोर आता बघा काय होतं आहे नेक्स्ट आपल्याला ह्या स्टेपला काय आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. इथं काही नसतं म्हणजे 1 असतं. ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन ह्याचं क्रॉस 64 कॉस स्क्वेअर थीटा इंटू 1 म्हणजे ॲज इट इज आहे असं येणार आहे. म्हणजे 64 कॉस स्क्वेअर थीटा प्लसचं साईन आहे त्यामुळे प्लसचं साईन द्यायचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय येणार 225 कॉस स्क्वेअर थीटा अपॉन आता डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन असतं 225 इंटू 1 म्हणजे 225च येणार आहे इज इक्वल टू 1 येणार आहे. ओके आता आपण ह्या नंबरचं ॲडिशन करूया 64 प्लस 225 तर किती येत आहे तर 289 आणि हे काय आहे कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 225 इज इक्वल टू 1. ओके देअरफोर आता कॉस स्क्वेअर थीटा आपल्याला काढायचं आहे इज इक्वल टू आता हे नंबर्स आहेत ते आपल्याला ह्या साईडला घ्यायचे आहेत त्यामुळे हे काय होणार आहे 1 इंटू हे डिव्हिजनमध्ये आहे वरती मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार आहे आणि हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ते खाली येणार आहे 289 राईट देअरफोर त्यामुळे काय होणार आहे कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आता ह्यानं ह्याला मल्टिप्लाय केलं की हा नंबर येणार आहे म्हणजेच 225 अपॉन 289. ओके आणि तुम्ही बघितलं तर 225 कशाचा स्क्वेअर आहे तर 15चा आहे राईट 15चा स्क्वेअर आहे आणि 289 17चा स्क्वेअर आहे 17चा स्क्वेअर त्यामुळे हे काय आपल्याला कॉस थीटा काढायचे त्यामुळे हे स्क्वेअर कॅन्सल केलं की आपलं काय होणार आहे कॉस थीटा इज इक्वल टू 15 अपॉन 17 होणार आहे राईट 15 अपॉन 17 आणि ह्याला आता आपण काय इक्वेशन 2 मानूया. ओके आणि आपण इक्वेशन 1 मध्ये घेतलं होतं बघा साईनची व्हॅल्यू साईन थीटा इज इक्वल टू 8 अपॉन 15 आणि कॉस थीटा फ्रॉम 1. ओके इक्वेशन 1 वरून आपण हे घेतलेलं आहे आणि आता बघा आता ही कॉस थीटाची व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये पुट करायची आहे देअरफोर त्यामुळे काय होतं आहे साईन थीटा इज इक्वल टू 8 अपॉन 15 आणि काय इंटू 15 अपॉन 17. ओके हे नंबर न्यूमॅरेटर डिनॉमिनेटर सेम आलेलं आहे त्यामुळे हे कॅन्सल होणार त्यामुळे इथं किती येणार आहे 8 अपॉन 17. ओके म्हणजे आता इथं साईन थीटाची व्हॅल्यू काय आलेलं आहे 8 अपॉन 17. ओके आणि कशाची कॉस थीटाची आलेली आहे 15 अपॉन 17. ह्याच्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला काय टेबलमध्ये पुट करायच्या आहेत. ओके साईन थीटा आलेला आहे 8 अपॉन 17 राईट आणि कॉस थीटा आलेला आहे 15 अपॉन 17 आणि आपल्याला बघा आता नेक्स्ट दिलेला आहे साईन थीटा दिलेला आहे 3 अपॉन 5 ह्याचा रेशिओ दिलेला आहे आणि कॉस थीटा आणि टॅन थीटा ह्याचा रेशिओ आपल्याला काय फाइंड करायचा आहे. ओके आता साईन थीटा दिलेला आहे राईट साईन थीटा किती आहे तर 3 अपॉन 5. आता आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके ही जी व्हॅल्यू आहे ती ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय पुट करायची आहे म्हणजेच किती येणार आहे 3 अपॉन 5 ह्याचा स्क्वेअर आहे त्यामुळे आपल्याला काय ह्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके आणि 3चा स्क्वेअर 9 आहे राईट देअरफोर 3चा स्क्वेअर 9 आहे 5चा स्क्वेअर 25 राईट प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता कॉस आपल्याला कॉस काढायचा आहे कॉस थीटा काढायचा आहे त्यामुळे हे आहे ते आपण इकडं कॉस स्क्वेअर थीटा घेऊ इज इक्वल टू 1 आणि इकडं प्लस आहे इकडं गेलं की ते मायनस होतं आहे त्यामुळे मायनस काय येणार आहे 9 अपॉन 25 देअरफोर आता बघा काय होतं आहे कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन ह्या स्टेपला आपल्याला करायचं असतं राईट 25 इंटू 1 म्हणजे 25 आलं मायनसचं साईन आहे त्यामुळे मायनस आलं 9 इंटू इथं काही नसतं 1 असतं ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 9 1चं 9च आलं. ओके आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 25च येतं.
राईट. म्हणजे आता बघा कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 25 मायनस 9 16 येते अपॉन 25 येते. आता तुम्ही बघितलं तर 16 आहे, 4चा स्क्वेअर आहे, राईट. आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये फर्स्ट लिहूया. 25 आहे, 5चा स्क्वेअर आहे, राईट. आणि आपल्याला हे काय नंतर स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल केल्यानंतर कॉस थीटा इज इक्वल टू काय येणार आहे 4/5 येणार आहे. ओके. आणि आपल्याला आता काय टॅन थीटा काढायचा आहे, राईट. आता टॅन थीटा काढण्यासाठी त्याचा फॉर्म्युला आहे बघा. आता टॅन थीटा इज इक्वल टू काय आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ओके. आणि देअरफॉर आता टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा किती आहे 3/5. हे काय डिवायडेड बाय असते त्यामुळे डिवायडेड बायचं साइन देऊया आपण. आणि कॉस थीटा आहे 4/5. ओके. आणि आपल्याला हे आता काय मल्टिप्लायमध्ये लिहायचं आहे का तर आपल्याला हे नंबर्स कट करायचे आहेत. मल्टिप्लायमध्ये लिहिताना काय हे इनवर्स होतं म्हणजे काय येणार आहे 5/4 होणार आहे. आणि 5 कॅन्सल होतं आहे त्यामुळे 3/4 येते, राईट. म्हणजे टॅन थीटा काय आलेला आहे 3/4 आलेला आहे. ओके. आणि कॉस थीटा आलेला आहे 4/5. ओके. आणि ह्या व्हॅल्यू आहेत त्या आपण काय टेबल्समध्ये लिहूया. कॉस थीटा आलेला आहे 4/5. ओके. आणि टॅन थीटा आलेला आहे 3/4. आता नेक्स्ट बघा आपल्याला टॅन थीटा दिलेला आहे 1/2 स्क्वेअर रूट 2. आणि आपल्याला साइन थीटा आणि कॉस थीटा ह्याचा काय रेशिओ काढायचा आहे. ओके. आपल्याला काय टॅन थीटा दिलेला आहे, राईट. टॅन थीटा 1/2 रूट 2. ओके. आता ह्याचा फॉर्म्युला माहीत आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. ओके. ही जी व्हॅल्यू आहे ती आपण ह्यामध्ये काय पुट करूया. साइन थीटा देअरफॉर साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू 1/2 रूट 2. ओके. देअरफॉर आता साइन थीटा इज इक्वल टू त्यामुळे काय होणार आहे 1/2 रूट 2. आणि हे इकडं म्हणजे डिव्हिजनमध्ये आहे, इकडं गेलं की ते काय मल्टिप्लिकेशनमध्ये होतं त्यामुळे काय इथं कॉस थीटा असं येणार आहे. आणि आपण हे काय इक्वेशन 1 मानूया. ओके. आणि नंतर आता आपल्याला दुसरा फॉर्म्युला माहीत आहे साइन थीटा स्क्वेअर, राईट. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आपण काय ह्यामध्ये भरूया 1/2 रूट 2. आणि कॉस थीटा ह्याचा काय आता स्क्वेअर आहे त्यामुळे आपल्याला ह्याचं काय स्क्वेअर घ्यायचं आहे प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके. आता बघा देअरफॉर आता त्यामुळं स्क्वेअर घ्यायचा आहे. 1चा स्क्वेअर 1 होतो, राईट. आणि 2चा स्क्वेअर 4 होतो. आणि रूट 2चा स्क्वेअर म्हणजे रूट 2 कॅन्सल होणार आहे, फक्त काय 2 राहणार आहे. ओके. आणि कॉस स्क्वेअर थीटा का तर हे पण काय स्क्वेअरमध्ये लिहायचं आहे. आणि प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके. देअरफॉर आता त्यामुळं काय होणार आहे तुम्ही बघितलं तर 1 इंटू कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे काय कॉस स्क्वेअर थीटा आपण लिहू शकतो अपॉन 2 4 8. आणि प्लस काय कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके. आता ह्या स्टेजला आपल्याला काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं, राईट. आता इथं काय 1 असतं आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होणार आहे तर कॉस स्क्वेअर थीटा प्लसची साईन आहे, प्लसची साईन द्यायची आहे. ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होणार आहे 8 कॉस स्क्वेअर थीटा अपॉन आता डिनॉमिनेटरचं काय मल्टिप्लिकेशन 8 इंटू 1 म्हणजे 8 होणार आहे इज इक्वल टू 1. ओके. आता नेक्स्ट बघा काय होतं आहे तर ह्याचं आणि ह्याचं प्लस केलं इथं काही नसतं पण 1 असतं. 8 + 1 म्हणजे 9 होणार आहे. आणि कॉस स्क्वेअर थीटा अपॉन काय होणार आहे 8 इज इक्वल टू 1. ओके. आणि आपल्याला आता कॉस स्क्वेअर थीटा काढायचा आहे म्हणजे कॉस थीटा काढायचा आहे त्यामुळे इज इक्वल टू 1. आता इथं काय म्हणजे हे मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला इकडं घ्यायचं आहे त्यामुळे हे नंबर डिव्हिजन मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तो डिव्हिजनमध्ये जाणार आहे. डिव्हिजनचा नंबर मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे इनवर्स होणार आहे इंटू 8/9 होणार. ओके. आता नेक्स्ट
कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, आता 1 मल्टिप्लाय केलं म्हणजे हाच नंबर येणार आहे, राईट, 8/9 येणार आहे. देअरफोर आता आपल्याला काय करायचं आहे, कॉस स्क्वेअर थीटा 8/9 दिलेला आहे, पण आपल्याला कॉस थीटा काढायचा आहे, राईट. आता 8 हा कोणत्याही नंबरचा स्क्वेअर नाही, त्यामुळे आपल्याला √8 मध्ये लिहायचं आहे, आणि 9 हा नंबर आहे तो 3चा स्क्वेअर आहे, त्यामुळे इथं काय 3 लिहायचं आहे, राईट. आता नेक्स्ट बघा, देअरफोर कॉस थीटा इज इक्वल टू काय होणार आहे, आता आपल्या इथं 4 2 8 होत आहे, राईट, आणि अपॉन 3, म्हणजे आपण हे काय करू शकतो, आता 4 हा 2चा स्क्वेअर आहे, त्यामुळे 2 आपल्याला बाहेर काढायचा आहे, 2√2/3 होणार आहे, राईट. म्हणजे कॉस थीटा काय होत आहे, कॉस थीटा इज इक्वल टू 2√2/3, राईट. आणि आता आपण ह्याला काही इक्वेशन 2 मानूया, ओके. आणि आता आपल्याला साइन थीटा काढायचं आहे, साइन थीटा, राईट. आता आपण इक्वेशन 1 मध्ये घेतलं होतं बघा, 1/2√2 आणि कॉस थीटा, हे काय आपण इक्वेशन 1 वरून घेतलेलं आहे, फ्रॉम 1, ओके. आणि आता आपण बघितलं तर आपण काय कॉस थीटा काढलेला आहे, ही व्हॅल्यू आहे ती ह्यामध्ये पुट करायची आहे साइन थीटा काढण्यासाठी, ओके. म्हणजेच 1/2√2 आणि काय होणार आहे, इंटू 2√2/3 होणार आहे, राईट. आता हे न्यूमरेटरचा आणि हे डिनॉमिनेटरचा नंबर असतात, हे सेम आलेले आहेत, त्यामुळे हे काय कॅन्सल होणार आहे, राईट. त्यामुळे आपलं काय राहतं आहे इथं, तर 1/3 राहतं आहे, ओके. म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू काय आलेलं आहे, 1/3 आलेलं आहे, ओके. आणि कॉस थीटा काय आलेला आहे, 2√2/3. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण काय टेबलमध्ये लिहूया. साइन थीटा आलेला आहे 1/3 आणि कॉस थीटा आलेला आहे 2√2/3, ओके. तर स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपण काय प्रॅक्टिस सेट 8.2 मधील क्वेश्चन नंबर 1 आहे तो कंप्लीट केलेला आहे शिकून, राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता नेक्स्ट व्हिडिओ माझा बघण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.